हरिओम. रामराज्य 2025 ह्या संकल्पनेवरील बापूंच्या प्रवचनातील महत्त्वाचा मुद्दा होता चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणं. त्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते, टुडे इंग्लिश इज द वर्ल्ड लँग्वेज. ही वैश्विक भाषा है. मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा. हर एक के लिए अपनी मातृभाषा का अभिमान रखना उचित चीज़ है, लेकिन व्हाट इज़ प्रैक्टिकबिलिटी? आज हम इंडिया में अंग्रेजी नहीं सीखेंगे तो हमारी उन्नति होना, प्रगति होना, प्रमोशन होना इज इम्पॉसिबल. बापूंनी स्वतः जुलै 2012 मध्ये 2 मोठे सेमिनार्स पूर्णपणे इंग्रजीतून कंडक्ट केले. एकूण 30 तासांच्या या सेमिनार्समध्ये बापूंनी अटेन्शन इकॉनॉमी, जुगाड, क्लाउड कॉम्प्युटिंग यासारखे अनेक विषय इंग्रजीमध्येच कव्हर केले. श्रद्धावानांनी ऑफिसच्या कामासाठी इंग्रजीतूनच बोलावं अशी बापूंची अपेक्षा आहे. तुमची नंदाई एवढे वर्ष आत्मबलमध्ये इंग्लिश शिकवते, शिकून घेते. तिला नीट कल्पना आहे की लँग्वेजेस कशा सुधाराव्यात. इंग्रजी भाषा सहजपणे कशी शिकवता येईल याची जबाबदारी बापूंनी नंदाईंवर सोपवली. दैनिक प्रत्यक्षमधील शब्दात दडलेले शब्द शोधा या सदरासाठी इंग्रजी शब्द देण्याचं काम नंदाईच करतात. 2 चित्रातील फरक ओळखा या सदरासाठीची चित्रसुद्धा नंदाईच निवडतात. 2 चित्रातील फरक ओळखण्यामुळे एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढण्याचा फायदा अनेक गोष्टींबरोबर इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा होतो. इथे तुम्हाला इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं. तुम्हाला इंग्लिश कसं बोलावं हे शिकवलं जातं. काही काहींना इंग्लिश येत असतं पण धडाडी नसते, मी बोलू शकेनच अशी गॅरंटी नसते. आणि सदैव भीती काय, बोलले तर माझं काही चुकत तर नाही आहे ना, कोणी हसत तर नाही आहे ना, सदैव ती बाई काळजीने व्यापलेली असते. मग जाऊ दे मुलं, न बोललेलं बरं. शाळांमध्ये टीचर्सकडनं बोलवणं येतं, PTA मीटिंगला या. मग ती म्हणते PTA मीटिंगला जाऊन या, मला बोलण्याचं धैर्य नाही आहे. नवरा म्हणतो मला आज काम आहे, तू जा, तू नाही का मुलाची आई. ही गोष्ट मग इथे सुरुवात होते, माझं मुलीचं काय, मला काही जमतच नाही. ह्या गोष्टी आता तुम्ही नाही बोलणार का, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. तुमच्या शाळांमध्ये तुम्ही जाऊ शकता, मुलांची आई म्हणून तुम्ही अनेक गोष्टी विचारू शकता. आपल्याकडे 4 क्लासेस केलेले असतात, बेसिक, लोअर, मीडियम आणि हायर मीडियम. इंग्लिशचे क्लास केलेले असतात. एका डिव्हिजनमधनं वरच्या लेवलला जायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. म्हणजे काय, तर मी आज बेसिकला असेल तर बेसिकवरून मला लोअरला जायचं आहे, लोअर ग्रुपमध्ये असेल तर मीडियम ग्रुपला जायचं आहे, मीडियममधून मला हायर मीडियममध्ये जायचं आहे, आणि हायर मीडियममधून मला माझा इंग्रजी भाषेवरती त्याचा माझा कंट्रोल माझा राहिला पाहिजे. त्या भाषेशी साथ शोधता कामा नये हा विचार मला करता आला पाहिजे. इंग्रजीतनं भाषण, लिखाण हे सगळ्या गोष्टी मला जमल्या पाहिजेत. हा विचार आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. इथे इंग्लिश भाषा तुम्हाला शिकवली जाणार. नंदाईच्या इंग्रजी भाषा शिकवण्याची पद्धत कशी आहे हे आता आपण पाहणार आहोत. Atmabal English curriculum is divided into 2 parts. The first is spoken English. In spoken English, the different teaching methods are self-introduction, read aloud, small conversations, usage of dictionary, usage of placards, reading of word list, usage of cards, models to study the word list, song presentation, nursery rhyme, reading of news house, reading an article from the newspaper, name poem, etiquettes, joke telling, extempo, group discussions, story building, debate, enactment on short stories, picture talk, grammar taught in playway methods, word building to build a conversation, open talk, games based on Atmabal word list, games played for vocabulary building, musical games to enhance English language, quiz based on our devotional services, brainstorming on the Atmabal word list, revision for reinforcement
of the portion covered. And now we will see the second part of the curriculum, that is written English. In this, the first one is word building and framing the sentences. Second, worksheets are done in the following manner. Grid. Match the following. True or false. Fill in the blanks. Complete the sentences. Odd man out. Choose the correct word. Color the correct one. Riddle. Who am I? Crossword. Jumble words. Solve the puzzle. Identify and write. Word pyramid. Snake and ladder. Worksheets based on devotional services carried by Karyakarta Sevaks under the guidance of Parampujya Bapu. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की नंदाई आज गेली अनेक वर्ष स्त्रियांचे आत्मबल विकास वर्ग चालवत आहेत, ज्यामध्ये इंग्लिश शिकणं हे आत्मबलच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचं अंग असतं. आत्मबलच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या काही स्त्रियांना सुरुवातीला इंग्रजी भाषेचा गंधही नसतो, परंतु ह्याच स्त्रियांना नंदाई अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये इंग्रजी भाषा बोलायला आणि लिहायला शिकवतात, जेणेकरून आत्मबलचा क्लास केलेल्या स्त्रियांना रोजच्या व्यवहारापुरती इंग्रजी भाषा वापरता यावी. त्याचप्रमाणे आत्मबलच्या कोर्सच्या अखेरीस असणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये ह्यांच्यातीलच काही स्त्रिया इंग्रजी नाटिकेमध्ये आत्मविश्वासाने भाग घेतात. Yes, Parinita, I was on time. I was standing behind all along and I've heard everything. Sir, you were here all along and you heard everything that Ravi said? Yes, Malvika, I heard everything that Ravi said. भाषेबद्दल मार्गदर्शन करताना नंदाई सांगतात, लँग्वेज अँड स्पीच आर डिफरंट. मनातले विचार सुस्पष्टपणे अभिव्यक्त करता आले पाहिजेत. विचार व्यक्त करण्याची शैली आत्मसात करावी लागते. कधीकधी या शैलीच्या अभावामुळेच गैरसमज होण्याची शक्यता असते. व्याकरण सवयीने सुधारतं आणि एकदा बोलायला सुरुवात केलीत की आपोआप आत्मविश्वास वाढत राहतो. नंदाई सांगतात, स्वतःजवळ पॉकेट डिक्शनरी ठेवा. इंग्रजीतली छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं वाचत राहा. इंग्लिशचा अभ्यास करताना शंका काढत काढत शिका. अडलेला शब्द डिक्शनरीत पहा. मग येणाऱ्या शंका निघून जातील आणि वेगाने प्रगती होईल. ध्येय मोठं असावं, पण ते गाठण्यासाठी पायऱ्या मात्र छोट्या छोट्याच असाव्या लागतात. म्हणूनच इंग्रजी बोलण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी छोटी छोटी पुस्तकं वाचण्यापासून सुरुवात करा. तुमचा मुख्य हेतू असायला हवा स्वतःचा शब्दसंग्रह वाढवणं. एखादा वेगळा नवीन शब्द घेऊन त्यावर विचार करा. जमलं तर त्याचा वाक्यात उपयोग करा. नंदाई म्हणतात, एज इज नेव्हर अ बार. इट इज नेव्हर टू लेट इन लाईफ. हे कायम लक्षात ठेवा. इनॅक्टमेंटची शिक्षणातली भूमिका स्पष्ट करताना नंदाई सांगतात, आत्मबलमध्ये इनॅक्टमेंट का आहे, तर प्रत्येकीने कॉन्फिडंटली इंग्लिशमध्ये बोलावं. इंग्लिश बोलण्याचा प्रत्येकीचा कॉन्फिडन्स वाढलाच पाहिजे. बेसिक इंग्रजीचा क्लास पूर्ण केल्यानंतर आम्ही इनॅक्टमेंट करून दाखवू असं प्रॉमिस आधी ज्यांना इंग्रजीची माहिती नव्हती अशा माझ्या बाळांनी मला दिलं. ज्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये एक वाक्य बोलणंसुद्धा खूप कठीण होतं, त्यांचा हा निर्धार पाहून मला त्यांचं कौतुक वाटलं. नंदाई पुढे म्हणाल्या, हे इनॅक्टमेंट करताना मला दिलेलं प्रॉमिस त्यांनी लक्षात ठेवलं. माझ्या बाळांनी इंग्लिशमध्ये येऊन बोलणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. या इनॅक्टमेंट मागे सर्वांचीच खूप मेहनत आणि तपश्चर्या आहे. अजिबात इंग्रजी येत नसताना एक वाक्य देखील इंग्रजीमध्ये बोलायचं हे खरं तर किती कठीण आहे. मग स्टेजवर येऊन त्यांनी एखाद्या इंग्रजी नाटिकेमध्ये बोलणं ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. Oh yes, Anita's twin sister. Anita is Sunita's twin sister. Oh yes. Come on, let's go. नंदाई पुढे सांगतात, काही जणांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. त्यांची मित्रमंडळी इंग्लिशमध्ये बोलतात. अशा वेळेला आपल्याला त्यांच्यासोबत बोलता आलं पाहिजे आणि म्हणूनच इंग्लिश शिकायला हवं. मी माझा शब्दांचा संचय वाढवायची प्रॅक्टिस केली की मग भीती आपोआप नष्ट होते.
इतर व्रत करतो त्याप्रमाणे हे देखील आयुष्यभराचं व्रत म्हणून करायचं. इंग्रजी भाषा ही आपली शत्रू नाही तर मावशी आहे. आपल्या मातृभाषेची बहीण म्हणून मावशी. आणि मावशी लाडकी असतेच, नाही का? म्हणूनच इंग्रजी भाषेचा विसर कधी पडू देऊ नका. आणि आपल्या लाडक्या नंदाई आमच्यासाठी त्याचा विसर पडू देणारच नाहीत. म्हणूनच तर नंदाईंनी ही पुस्तकं लिहिली आहेत. ही पुस्तकं बघणं, वाचणं आणि वापरणं हा एक आगळा वेगळा आनंददायी मार्ग त्यांनी आपल्या सर्वांसाठी खुला करून दिला आहे. आणि म्हणूनच नंदाई म्हणतात, एवढा कॉन्फिडन्स नक्की इंग्लिशच्या द्वारे तुमच्यामध्ये निर्माण करेन. आणि म्हणून इंग्लिश भाषेचं तुम्ही अजिबात भय वाटून घ्यायचं काही कारण नाही.